the state of oscillation of particle, state of oscillation of particle is called direct 40. It's called phase of wave. Yes. ओके, जे पार्टिकल ऑसिलेशन्स करतात त्यांना काय म्हणतात, फेज वेव्ह. जस्ट 2 मार्क्सला 1 मार्क्सला पण विचारू शकता डेफिनेशन. त्याच्यामध्ये घ्या मग द डिस्प्लेसमेंट, कंटिन्यू, द डिस्प्लेसमेंट डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, the displacement direction of velocity and oscillation number of the particle describe the phase of the particle at a place. Okay, suppose 2 successive particle differ by 1 oscillation असेल तर nth oscillation ला जातं. ओके, आणि नंबर ऑफ जितके ऑसिलेशन तेवढं n प्लस करत जातो. 2 असेल तर 2 + 1 nth पॉवर. कळालं? बस, मोस्ट ऑफ फक्त त्याला हेच विचारलं जातं याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट हेडिंग टाका मग. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह. फर्स्ट ती कशी असते, पार्टिकल प्रोपगेशन अँड डिस्टर्बन्स. कसे असतात पार्टिकल, परपेंडिक्युलर. फर्स्ट पॉईंट तो. सेकंड पॉईंट काय, ते 2 पार्टमध्ये डिवाइड होतात, क्रेस्ट अँड ट्रफ. क्रेस्ट अँड ट्रफ म्हणजे काय, सपोज 2 सक्सेसिव्ह वेव्ह, ह्या ज्या 2 वेव्ज असतात यांच्या वेव्हलेंथमधल्या यांना क्रेस्ट म्हणत जातात, आणि खालचे काय असतात, ट्रफ. ओके, घ्या मग फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. First characteristics, all the particles of medium in the path of wave vibrate in direction perpendicular to the direction of propagation of wave same time and same amplitude. Next characteristics, when transverse wave passes through the medium, त्याला मीडियमची गरज असते. ओके, passes through the medium, the medium is divided into alternate crest, that is region of, कुठल्या साईडला असतो तो, पॉझिटिव्ह. that is the region of positive
the region of positive displacements. That is the positive displacement. And then crest is trough कुठल्याला असतो निगेटिव्ह. नेक्स्ट घ्या trough and trough that is region of negative displacement, that are periodic in time. Okay, next characteristics. A crest and adjacent trough. Next characteristics. A crest and adjacent trough form one cycle of a transverse wave. The distance between any two successive crest or trough, the distance between any successive crest or trough, it's called, काय म्हणतात या दोघांच्या डिस्टन्सला, क्रेस्ट मधला असो या ट्रफ मधला असो, काय म्हणतात लॅम्बडा, वेवलेंथ. इट्स कॉल्ड वेवलेंथ. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. when transverse wave can travel only through solids and not through liquid and gases. ओके, हे फक्त कोणा थ्रू जातं, फक्त सॉलिड्स मध्ये, नॉट गॅस अँड लिक्विड. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कंटिन्यू. EM wave. Electromagnetic wave are transverse wave, but they do not require material medium for propagation. जरी ट्रान्सवर्स वेव्हला मीडियमची गरज असते, पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हलाच ट्रान्सवर्स वेव्ह पण म्हटलेले, पण त्यांना मीडियमची गरज नसते. फॉर एक्झाम्पल सनरेज आहे, त्यांना मीडियमची गरज आहे का, नाही, ते डायरेक्टली आपल्याकडे येतात. नेक्स्ट घ्या. when transverse wave advance through a medium, there is no change of pressure and density at any point, of the medium, but the shape changes periodically. Next, transverse wave can polarize. Okay, then next घ्या polarize wave. हेडिंग टाका, पोलराइज वेव. 1 या 2 मार्क्सला डेफिनेशन विचारली जाते. ओके, जे वेव्ज इन व्हायब्रेशन्स पार्टिकल्स असतात अलॉंग द पाथ, सो त्याला काय म्हणतात मग, पोलराइज वेव. द पोलराइज वेव इज डिफाईन्ड ॲज
a wave in which vibrations of all particles, the waves in which vibration of all particles along the path of wave are constrained to a single plane called as polarized wave. Next घ्या characteristics of longitudinal wave. लॉजिट्युडिनल वेव्ह मीन्स काय, ते काय असतात, पोलराइज अँड डिस्टर्बन्स पॅरलल. ओके, 3 मार्क्सला डिफाईन आणि कॅरेक्टरिस्टिक्स या 4 मार्क्सला पण येऊ शकता. डिफाईन म्हटलं की डेफिनेशन लिहायची. ओके, पोलराइज अँड डिस्टर्बन्स हे एकमेकांना कसे असतात लॉजिट्युडिनल वेव्हमध्ये पॅरलल. घ्या मग फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. all the particles of medium in the path of wave vibrate in direction parallel to the direction of propagation of wave with time period and amplitude. सेम असतं राईट. ऑब्विसली ते पॅरलल असल्यावर ते कसे असणारे ॲम्प्लिट्यूड आणि टाइम पिरियड कसे असणारे सेम असणारे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. द लॉजिट्युडिनल वेव्ह passes through a medium. The longitudinal wave passes through a medium. The medium is divided. काय झालं? ओके, passes through a medium. The medium is divided into alternate. कुठल्या 2 पार्टमध्ये झाले होते? कॉम्प्रेशन अँड रेरफॅक्शन. रेरफॅक्शन. ओके, कॉम्प्रेशन क्लोजली असतात, रेरफॅक्शन थोडे डिफरंट असतात. कॉम्प्रेशन अँड रेरफॅक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे फक्त आहे ना, त्याला मीडियमची गरज नसतेच. सो ते व्हॅक्यूममध्ये कसे पास होतील? व्हॅक्यूम कसा एम्प्टी स्पेस असतो राईट. एम्प्टी स्पेस कसा प्रोव्हाइड होतो, त्याला काहीतरी आपण पॅक केलेलं असतं फॉर एक्झाम्पल. मग तो त्याला मीडियमची गरजच नाही ना, सो मीडियम घेण्याच येणार नाही. ते फक्त सनरेज आणि याच्यामध्ये जो एम्प्टी स्पेस म्हणजे कुठेही नाही, मीडियमची गरजच नाही, तिथे ते पास होतं. तर लाईट आपल्याकडे येतोय, त्याला काहीतरी असं स्पेसिफिक हे आहे का? नाही, ते डायरेक्टली आपल्याकडे येत आहे, म्हणजे त्याला मीडियमची गरज नाही आहे. मग व्हॅक्यूममध्ये जाणारच नाही ना. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक जर ट्रान्सव्हर्स वेव्ह येतो तर क्रेस्ट अँड ट्रफ येतोच, फक्त तो व्हॅक्यूममध्ये क्रिएट होणार. कसं? हां, ते आता डायरेक्ट येतात ना, ते
डायरेक्ट आल्यावर असं काही नसतं, डायरेक्ट येतात म्हणजे ते वेव्ह फॉर्म करतच येतात. आता लाईट इज अ वेव्ह 2 पार्टिकल्समध्ये, एक पार्टिकल्समध्ये पण आहे आणि एक व्हायब्रेशन्समध्ये पण आहे. ओके, कारण त्याला ड्युअल नेचर म्हटलेलं आहे. सो पार्टिकलमध्ये पण आणि वेव्ह फॉर्ममध्ये पण करतात. मग पार्टिकलमध्ये जातात म्हणजे जेव्हा ते स्मॉलमध्ये होतात ना तेव्हा ते पार्टिकल करतात, म्हणजे एकदम छोटीशी वेव्ह होते तेव्हा ते पार्टिकल फॉर्म करतात. आणि जेव्हा डायरेक्ट असे जातात, आता छोटंसं होल आहे तिथून ते पास होतात म्हणजे ते पार्टिकल्स दिसतात, पण ॲक्च्युअलमध्ये ते कसे असतात, वेव्ह फॉर्ममध्ये असतात. मग त्या टाईपमध्ये ट्रान्सफर जो क्रेस्ट अँड ट्रफ तर हे करतात, फक्त आपल्याला ते पार्टिकल्समध्ये दिसतात. ओके, next characteristics. A compression and adjacent rarefaction. Next characteristics. A compression and adjacent rarefaction form one cycle of कशा कंप्लीट करतो तो, वन सायकल. जसं तिकडे क्रेस्ट अँड ट्रफ आहे, इकडे कसं असणार आहे, कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजे हाय प्रेशर आणि रेरेफॅक्शन म्हणजे लो प्रेशर. ॲडजस्टन ऑफ सायकल ऑफ लॉजिट्युडनल वेव्ह, the distance between any two consecutive points having same phase. म्हणजे काय असणार आहे ते, सक्सेसिव्ह कॉम्प्रेसिव्ह अँड सक्सेसिव्ह रेरफॅक्शन. सेम फेज, इट्स कॉल्ड वेवलेंथ ऑफ द वेव्ह. Next, for a propagation of, next characteristics, for a propagation of longitudinal wave, the medium should passes the property of elasticity of volume. काय बघितलं होतं मग व्हॉल्यूमचं, कुठलं मॉड्युलस बघितलं होतं, व्हॉल्यूमचं लेंथचं यंग होतं. द व्हॉल्यूमचं कुठलं मॉड्युलस पाहिलं होतं, बल्क मॉड्युलस. नेक्स्ट, द कॉम्प्रेशन अँड रेरफॅक्शन advance in the medium and are responsible for transfer of energy. Next characteristics, when longitudinal advances through medium, there is periodic variation in pressure and density along the path of wave and time. Next, the direction of vibration of particle
the direction of vibration of particle and direction of propagation of wave are same or parallel, longitudinal wave cannot be polarized. Longitudinal wave cannot be polarized. होमवर्कला सांगते तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन ट्रान्सवर्स वेव्ह अँड लॉजिट्युडिनल वेव्ह 2 मार्क्सला येऊ शकतं. येईल लिहिता. हे परपेंडिक्युलर आहे, ते पॅरलल आहे, यांच्यातले 2 पार्ट डिवाइड क्रेस्ट अँड ट्रफ आहे, त्याच्यातले कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन आहे. येईल लिहिता. असे मिनिमम 4 to 5 पॉईंट्स तरी पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ वेव्ह. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर वेव्ह. सो याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जस्ट तुम्हाला इक्वेशन विचारलं जातं, त्याचं डेरिवेशन विचारलं जात नाही मोस्ट ऑफ. ओके, इक्वेशन काय आहे मग घ्या. नेक्स्ट, ती काय कन्सिडर करते, ट्रान्सफर प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आणि ट्रान्सफर प्रोग्रेसिव्ह वेव्ह वाय ॲक्सिसला असतो, एक्स अँड टाईम. ओके, एक्स अँड टाईम. जेव्हा वाय कोऑर्डिनेट असतो, वाय डायरेक्शनला असतो, तेव्हा मधली साईन म्हणजे कुठली, ए साईन के एक्स. हे इक्वेशन लिहून घ्या. ए साईन के एक्स, ए साईन के एक्स मायनस ओमेगा टी प्लस फाय. ओके, प्लस फाय. मग याच्यामध्ये सायनोसायडल वेव्ह इक्वल डिस्क्राईब कशामध्ये करतात, वाय डायरेक्शनमध्ये. ओके, सो वाय डायरेक्शनमध्ये करता म्हणून आपण इथे काय घेतलं आहे, वाय. एक्स डायरेक्शनला असेल तेव्हा एक्स, बट इथे वाय डायरेक्शनला आहे म्हणून आपण इथे एक्स घेतला आहे. आणि जेव्हा एक्स डायरेक्शनला असेल तेव्हा तिथे इथे वाय असतो आणि इथे काय असतो, वाय. मग निगेटिव्हला असतो आता वाय डायरेक्शनचं. सपोज वाय डायरेक्शनच्या या कोऑर्डिनेटला आहे, ह्या कोऑर्डिनेटला असेल तेव्हा तिथे प्लस साईन येते, आणि ह्या कोऑर्डिनेटला असेल तेव्हा इथे काय येते, मायनस साईन येते. आलं लक्षात, अँगल फॉर्ममध्ये. ते तुम्हाला नेक्स्ट इयरला ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्हमध्ये डीपमध्ये आहे. आत्ता फक्त तुम्हाला इक्वेशन आहे. इक्वेशन लिहिलं, मग त्याच्यामध्ये घ्या वाय एक्स टी इज इक्वल टू displacement as a function of x and t. Displacement as a function of x and t. आणि बाकीच्या जेवढ्या पण टर्म आहे, ए के ओमेगा, ह्या काय आहे, कॉन्स्टंट टर्म आहे. ओके, फंक्शन ऑफ पोझिशन एक्स अँड टी. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या ए के, नेक्स्ट लाईनमध्ये ए के ओमेगा अँड फाय आर कॉन्स्टंट टर्म. सो ए काय आहे मग, काय चालू आहे, ए काय आहे, ॲम्प्लिट्यूड ऑफ वेव्ह. नेक्स्ट लाईनमध्ये ए इज इक्वल टू ॲम्प्लिट्यूड ऑफ वेव्ह. ओमेगा काय आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. आणि के आहे अँग्युलर वेव्ह नंबर. के इज इक्वल टू अँग्युलर वेव्ह नंबर. ओके,
नेक्स्ट घ्या, द स्पीड ऑफ ट्रॅव्हलिंग एक्स कॉमा टी, एक्स डॅट 1 कसा येईल बरं? एक्स कॉमा, इतकं पण बेसिक सांग. नेक्स्ट घ्या, नेक्स्ट द स्पीड ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्ह, द स्पीड ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्ह. तुम्हाला व्हॅल्यू माहितीच आहे, किती स्पीड ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्हची? 330 मीटर पर सेकंड. ओके, त्याच्यामध्ये मग फर्स्ट आहे न्यूटन्स. त्यांनी फॉर्म्युला अरेंज केला होता स्पीड ऑफ साऊंडचा. सो त्याच्यामध्ये फर्स्ट होते न्यूटन. याच्यामध्ये स्पीड ऑफ साऊंडमध्ये घ्या फर्स्ट न्यूटन्स फॉर्म्युला. ओके, फर्स्ट आहे जो त्यांचा काय आला होता, रॉंग आला होता, न्यूटन्स फॉर्म्युला. सो V इज इक्वल टू √E अपॉन रो. ओके, हेडिंग टाकलं न्यूटन्स फॉर्म्युला. फॉर्म्युला नका लिहू, ड्युरिंग फॉर्म्युला नका लिहू, मी फक्त एक्सप्लेन केलं. याच्या पुढे घ्या, ड्युरिंग कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन, ड्युरिंग कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन temperature is constant, temperature is constant, it means isothermal. So V is equal to √E upon rho, V is equal to E upon rho. Okay. So E is equal to modulus of elasticity, and rho is equal to density of medium. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजेच काय आहे? E इज इक्वल टू काय आहे? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजेच काय असतं? प्रेशर. ओके, सो E इज इक्वल टू P. मग ईच्या जागी मी P पुट करू शकते ना, P इज इक्वल टू रो. अँड देन 12thला तुम्हाला काय आहे, याच्यावर डीप चॅप्टर आहे. प्रेशर डिपेंड कोणावर असतं? H रो G. सो रो अँड G कॉन्स्टंट टर्म आहे. सो प्रेशर इज डिपेंड ऑन फक्त H. तुम्हाला नेक्स्ट याला आहे याचे प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. मग त्याच्यामध्ये प्रेशर हे कोणाला डिपेंड असतं? Hवर डिपेंड असतं. कसं? फॉर एक्झाम्पल, आता जसं प्रेशर, आता सपोज 3 कंटेनर घेतले, एक बेसिक एक्झाम्पल सांगते हे. सो याच्या प्रत्येकाची हाईट कशी असणार आहे? सेम. तर प्रेशर कोणाचं जास्त लागणार आहे? वॉटर फिल केल्याची हाईट सेम आहे. येतं आहे लक्षात मी काय सांगते? या कंटेनरमध्ये एवढं वॉटर फिल केलं, या कंटेनरमध्ये सुद्धा एवढं वॉटर फिल केलं, आणि ह्या कंटेनरमध्ये सुद्धा सेम हाईटने वॉटर फिल केलं. तर प्रेशर कोणाचं जास्त असणार आहे? एचं, बीचं का सीचं? अजून ऑप्शन मी काय सांगितलं? प्रेशर इज डिपेंड ऑन ओनली हाईट. हाईट कोणाची जास्त आहे का? तिघांची सेम आहे. सो प्रेशर तिघांचं कसं असणार आहे? इक्वल असणार आहे. हे पुढे तुम्हाला नेक्स्ट इयरला डीपमध्ये आहे. कसे का शेपचे कंटेनर असो, कारण की रो अँड जी कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणजे प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू H येतं, राईट. कारण आपण ह्या कॉन्स्टंट टर्म काढल्यावर इक्वल साईन काय होणार आहे? प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. म्हणजेच प्रेशर इज डिपेंड ऑन ओनली हाईट. याच्यावर खूप क्वेश्चन्स विचारले जातात कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, खूप जास्त. सो प्रेशर इज इक्वल टू मी घेऊ शकते ना H रो G, ओके, अपॉन रो. घ्या मग इकडे घ्या, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज इक्वल टू प्रेशर, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज इक्वल टू प्रेशर. अँड देन नेक्स्ट लाईनमध्ये वी नो दॅट P is equal to, we know that P is equal to, आता इथे ऑलरेडी रो आहे म्हणून आपण इथे कन्सिडर करतोय DGH. P is equal to DGH.
डेन्सिटी ऑफ वॉटर. डी काय घेतला आहे? डेन्सिटी ऑफ वॉटर. कारण की ऑलरेडी डेन्सिटी ऑफ मीडियम आहे, दोघं डिफरंट आहे म्हणून वरती डी घेतला आहे आणि खाली रो घेतला आहे. का असं येतं? काय जोक सांगते का मी? मला पण सांगा, मी पण हसेल. का जास्त येते तुम्हाला? सांगा पुढचं काय? काय डेन्सिटी ऑफ वॉटर, डेन्सिटी ऑफ मीडियम? सो व्ही इज इक्वल टू काय येईल मग? ही व्हॅल्यू इथे पुट केल्यावर व्ही इज इक्वल टू अंडर रूट डी जी एच अपॉन रो. नेक्स्ट लाईनमध्ये डी इज इक्वल टू व्हॅल्यू घ्या 13,600. D is equal to 13,600. H is equal to 0.76. H is equal to 0.76. Constant value देते हैं. G is equal to 9.8. G is equal to 9.8 and rho is equal to 1.29. डेन्सिटी ऑफ मीडियम 1.29. करा सगळ्या व्हॅल्यू पुट आणि मला सांगा व्ही काय तो. सगळ्या व्हॅल्यू पुट करा आणि मला व्ही काय तो सांगा. टू 279.9 मीटर पर सेकंड. ओके. सो न्यूटन्सच्या फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू येते 279 आणि आपली व्हॅल्यू काय आहे? 330. खूप डिफरन्स असल्यामुळे या फॉर्म्युल्याला काय म्हटलेलं आहे? रॉंग. ओके. पण तुम्हाला एक्सप्लेन तर करावं लागतं न्यूटन्सचा फॉर्म्युला. लिहा ही व्हॅल्यू 279.9 मीटर पर सेकंड. 279.9 मीटर पर सेकंड. नेक्स्ट लाईनमध्ये एक्सपेरिमेंटल इट इज फाउंड दॅट द velocity of sound in air is 332 meter per second. Thus there considerable difference between the value of predicted by Newton's formula and experimental value. नेक्स्ट लाईनमध्ये एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू इज 60%. एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू इज 16% greater than the given value. 16% greater than the given value by the 16%.
greater than the value of given by formula. So now Newton's failed to provide a satisfactory explanation Newton's failed to provide a satisfactory explanation for the difference. प्रत्येक वेळेस तिथे न्यूटन्स आलं रॉंग की राईट आहे तर राईट नका करून ठेवा, याच्या बाबतीत त्यांचं रॉंग इक्वेशन आलं होतं. ओके, सो नेक्स्ट हे करेक्ट कोणी केलं, नेक्स्ट आले होते सायंटिस्ट लॅपलास यांनी. सो त्यांनी काय चेंजेस केला, थोडासा डेन्सिटीमध्ये चेंजेस केला आणि देन त्यांची व्हॅल्यू किती आली 330. आणि मग तो इफेक्ट ऑफ टेम्परेचर, ह्युमिडिटी अँड प्रेशरवर काय होतं हे सुद्धा कोणी सांगितलं, लॅपलास यांनी. ओके, सो सेकंड सायंटिस्ट घ्या मग, लॅपलास फॉर्म्युला मोस्ट ऑफ विचारला जातो हा. सेकंड लॅपलास फॉर्म्युला. लॅपलास फॉर्म्युला. झालं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या लॅपलास फॉर्म्युलामध्ये. लॅपलास suggested that the compression and rarefaction Laplace suggested that the compression and rarefaction take place too rapidly, TWO, too rapidly, heat produced during compression and loss during rarefaction, loss during rarefaction does not get sufficient time for dissipation. नेक्स्ट लाईनमध्ये according to Laplace E is modulus of elasticity. E is modulus of elasticity is given A is equal to gamma P. E is equal to gamma P. Okay, next where gamma is ratio of specific heat of constant pressure to specific heat of constant volume. बघितलं होतं ना आपण इक्वेशन्स. स्पेसिफिक हीट ऑफ काय कॉन्स्टंट म्हणजे कशाने डिनोट केलं होतं, CP/CV. ओके, कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो लिहा गॅमा इज इक्वल टू CP/CV and P काय आहे, प्रेशर ऑफ एअर. ओके, नाउ नेक्स्ट लाईनमध्ये वी नो दॅट
we know that V is equal to under root E upon rho. E upon rho. आणि E काय आहे मग? गॅमा P upon rho. गॅमा P upon rho. ओके. नेक्स्ट लाईनमध्ये सो गॅमा इन एअर म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे 1.41. सो गॅमा इज इक्वल टू 1.41 कॉन्स्टंट व्हॅल्यू. अँड नॉर्मल टेम्परेचर प्रेशर पी इज इक्वल टू काय व्हॅल्यू? HDG. त्याच टर्म व्हॅल्यू इकडे पुट करायच्या म्हणजे 0.76 इंटू 3 राईट. येईल सॉल्व करता? नाही. कॉन्स्टंट व्हॅल्यू देऊन दिल्या होत्या. P इज इक्वल टू DHG. ओके. D किती सांगितला होता? 0.76. अजून काय सांगितलं होतं? 13,600 इंटू 9.8. ही टर्म कशामध्ये पुट करा? त्याच्यामध्ये पुट करा. काय येईल मग आन्सर? ज्यांचं इक्वेशन सेम आलं होतं 330. हे तुम्हाला न्यूमेरिकल्समध्ये पण येऊ शकतं. आणि रो इज इक्वल टू 1.293. ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केल्यानंतर हे कळालं का? फॉर्म्युला येईल गॅमा HDG अपॉन रो. ओके. कळालं? या सगळ्या व्हॅल्यू या टर्ममध्ये पुट केल्यानंतर किती आली मग? वेलोसिटी ऑफ साऊंड 330 मीटर पर सेकंड, जी ॲक्युरेट होती. कोणी सांगितली? लॅप्लेसेस यांनी. 3 मार्क्सला हे डेरिवेशन येतं, लिहून घ्या. न्यूटन्स यांचं पण 3 मार्क्सला येतं आणि यांचं पण 3 मार्क्सला विचारलं जातं. म्हणजे त्यांची ॲक्युरेट व्हॅल्यू 332 आली होती. थोडासा डिफरन्स होता जी त्याच्या व्हॅल्यूचा, म्हणून त्यांच्या फॉर्म्युल्याला ॲक्युरेट म्हटलं. ठीक आहे. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. मग झालं हे लिहून सगळ्यांचं? लिहा मग फास्ट थोडं. हे सॉल्व करून आलं होतं 332. 332 हे सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यावर. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. दिस व्हॅल्यू इज enclosed agreement with the experimental value. Okay. Now next line मध्ये घ्या. Effect of pressure first. ऑफ प्रेशर. लॅप्लेसच्या फॉर्म्युल्यानुसार प्रत्येकावर काय काय इफेक्ट होतो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इफेक्ट ऑफ प्रेशर. ओके. इफेक्ट ऑफ प्रेशर. सो वी नो दॅट तो फॉर्म्युला ज्याच्याने व्हॅल्यू करेक्ट आली तो फॉर्म्युला काय होता मग? गॅमा पी अपॉन रो. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. वी नो दॅट वेलॉसिटी ऑफ साऊंड व्ही इज इक्वल टू गॅमा पी अपॉन रो. रो काय आहे मग? डेन्सिटी ऑफ मीडियम. ओके. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. रो इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ मीडियम. अँड वी नो दॅट रोचा फॉर्म्युला काय आहे? मास अपॉन अ व्हॉल्यूम. सो एम अपॉन व्ही. झालं? ती व्हॅल्यू तिथे पुट करा.
V is equal to rho P upon M upon V. झालं. पुट केल्यानंतर V काय होईल, वरती जाईल, राईट. मग काय येईल, V इज इक्वल टू अंडर रूट रो पी व्ही अपॉन एम, रो पी व्ही अपॉन एम. अँड देन पी व्ही कॉन्स्टंट आपण इक्वेशन बघितले होते. कुठले इक्वेशन आठवतं आहे? पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, गॅस इक्वेशन, गॅस लॉज. 3 सायंटिस्ट होते, त्याच्यामध्ये पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट कोणाचं होतं? टेम्परेचर कॉन्स्टंट कोणी घेतलं होतं? नाही आठवते मॅम आम्हाला. Boyle's law. Okay, so PV is equal to constant term, then V is equal to, जर ही टर्म कॉन्स्टंट आहे तर डिपेंड कोणावर असणार आहे? वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट गॅमा अपॉन एम. क्लिअर? म्हणजे इफेक्ट प्रेशरवर इफेक्ट घेतल्यावर कोणा येतं ते गॅमा अपॉन एम. क्लिअर? नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, ब्रॅकेटमध्ये लिहा बॉयल्स लॉ. ओके, नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, इफेक्ट ऑफ सेकंड, इफेक्ट ऑफ टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता इफेक्ट ऑफ टेम्परेचरमध्ये काय येईल? वी नो दॅट आयडियल गॅस इक्वेशन काय? पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, आणि एन काय? 1 मोलसाठी, म्हणजे एन इज इक्वल टू काय होऊन जाईल? 1. म्हणजे इफेक्ट ऑफ टेम्परेचर काय येईल? वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय राहील मग? फक्त टी राहील ना, कारण बाकीच्या टर्म सगळ्या 1 होऊन जाईल. हेडिंग टाकलं इफेक्ट ऑफ टेम्परेचर, घ्या मग त्याच्यामध्ये घ्या, वी नो दॅट फॉर्म्युला तोच घ्यायचा आहे, फक्त पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. सो व्ही इज इक्वल टू गॅमा पी अपॉन रो. सो गॅमा काय चालू आहे तुमचं? पी अपॉन एम. ओके, नेक्स्ट लाईनमध्ये लिहा आता, वी नो that ideal gas equation, we know that ideal gas equation PV is equal to nRT. n काय आहे मग? नंबर ऑफ मोल. r काय आहे? विसरले. r काय आहे? गॅस कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू किती होती? याला त्यालाच सांगा करा. इंटू 10⁻², कारण ते 0.0 सांगतोय, म्हणजे इंटू 10⁻² काहीतरी येईल. कॉन्स्टंट व्हॅल्यू जेवढ्या लर्न करता आल्या तेवढ्या लर्न करून ठेवा. एक होमवर्क देऊ का तुम्हाला? जेवढं कॉन्स्टंट व्हॅल्यू लिहिता आल्या ना तेवढं लिहून काढा घरी जाऊन सर्च करून. जसं की प्लँक कॉन्स्टंट, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, राईट, डेन्सिटी 8.31. कळालं आता काय गॅस युनिव्हर्सल कॉन्स्टंट? 8.31. सगळ्या व्हॅल्यू लिहा. ओके, 0. तू बरोबर सांगितलं, मी तुझा 10⁻² विचारला ना, तू बोला काहीच नाही. ठीक आहे, घ्या. नेक्स्ट इज इक्वल टू, बरोबर आहे, व्हेरी गुड, बरोबर आलं. नको नाराज, बरोबर होती तुझी पण. सो नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, n इज नंबर ऑफ मोल, सो n इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू 1 घेतल्यावर काय येईल मग?
गॅमा nRT अपॉन m, n जाईल म्हणजेच काय गॅमा RT अपॉन m, आणि मग इथे m काय घ्यायचं आहे मोलर मास. ओके, आले इथपर्यंत. देन नेक्स्ट लाईनमध्ये घ्या मग आर आहे गॅस कॉन्स्टंट, गॅमा सुद्धा कॉन्स्टंट आहे, मोलर मास सुद्धा कॉन्स्टंट आहे. सो वेलोसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट. राहिलं कोण फक्त टेम्परेचर. वेलोसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या स्पीड ऑफ, हो स्पीड ऑफ, नेक्स्ट लाईनमध्ये घ्या स्पीड ऑफ साऊंड, स्पीड ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट ऑफ टेम्परेचर. रूट ऑफ टेम्परेचर. ओके, नेक्स्ट आहे ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजे ड्राय एअर अँड मॉइश्चर एअर. ओके, त्याच्यामध्ये ई काय येईल मग कॉन्स्टंट. नेक्स्ट घ्या इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी, थर्ड. ही सगळी 2 to 3 मार्क्सला विचारली जाता. इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी. इफेक्ट ऑफ फॉर्म्युला अगेन तोच, ई इज इक्वल टू अंडर रूट ई अपॉन रो. आता याच्यामध्ये ई काय येईल कॉन्स्टंट. सो घ्या ई इज इक्वल टू कॉन्स्टंट, ई इज इक्वल टू कॉन्स्टंट. देन नेक्स्ट लाईनमध्ये घ्या मग ड्राय एअर, ड्राय एअर रो डी, ड्राय एअर रो डी, ड्राय एअर रो डी इज इक्वल टू 1.29 kg per meter cube. अँड रो, नेक्स्ट लाईनमध्ये अँड रो एम म्हणजे मॉइश्चर. रो एम हे काय आहे ड्राय एअर, हा काय आहे मॉइश्चर, इज इक्वल टू 0.89. 0. ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यू 89. सो ई कॉन्स्टंट घेतल्यावर राहिलं कोण मग ई कॉन्स्टंट घेतला. आपण काय करतो डायरेक्टली प्रपोर्शनलची साईन इक्वल करण्यासाठी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो, आणि अगेन इक्वलची प्रपोर्शनॅलिटी करण्यासाठी जी काही घेतलेली असते ती रिमूव्ह करून टाकतो. मग ते ई कॉन्स्टंट आहे म्हणजे ई काय होईल निघून जाईल, म्हणजेच काही वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रो. कळलं? ठीक आहे. मग आता इथे रो काय आहे एकच आहे का नाही, ड्रायचा पण घेतला आणि मॉइश्चरचा पण घेतलेला आहे. सो रो काय येईल मग हे लिहिलं आधी घ्या मग वेलॉसिटी इज इन्व्हर्सली काय झालं रो इज सॉरी व्ही इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू अंडर रूट रो. देन नेक्स्ट लाईनमध्ये रो इज इक्वल टू अंडर रूट द रेशो ऑफ कोणाचा येईल मग मॉइश्चर अपॉन एअर. ऑब्विसली वेलॉसिटी पण काय येईल मॉइश्चर अपॉन एअर, अपोजिट. देन नेक्स्ट वेलॉसिटी ऑफ डी इज इक्वल टू व्ही डी इज इक्वल टू, कारण हा खाली आहे ना सो तो वरती जाईल. कळतंय मी काय सांगते, म्हणून हा वरती गेल्यावर अंडर रूटमध्ये काय येईल रो एम अपॉन रो डी. रो एम अपॉन रो डी. ऑब्विसली मग डेन्सिटी कोणाची जास्त असणार आहे मॉइश्चरची का ड्राय एअरची, ड्राय एअरची जास्त असणार आहे. वेलॉसिटी कोणाची जास्त असणार आहे ड्राय एअरची. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या मग इन जनरल आपण जेव्हा समजा मॉइश्चर म्हणजे मोस्ट ऑफ कधी असतं रात्री, डेचं कधी असतं एअर म्हणजे डेमध्ये. ऑब्वियसली मॉइश्चरिटी जर चेक केली तर कधीची जास्त असते रात्रीची जास्त असते. घ्या नेक्स्ट लाईनमध्ये स्पीड ऑफ साऊंड
in moisture air, speed of sound in moisture air, it means Vm, is greater than speed of dry air. आता हे अपोजिट आहे ना, म्हणजे डेन्सिटी कोणाची जास्त असणार आहे, डेची. कोणापेक्षा, मॉइश्चरपेक्षा. कळालं? कारण की इकडे काय होतं, ते अपोजिट आहे. इकडे 1/, होतं ना, सो ते वरती जाऊन मॉइश्चर कुठे गेलं, वरती गेलं आणि ड्रायर खाली राहिलं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, दिस डेन्सिटी ऑफ मॉइश्चर इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ ड्राय एअर. अपोजिट आहे. कळालं? वेलोसिटी मॉइश्चरची जास्त आहे, तर डेन्सिटी कोणाची जास्त आहे, ड्राय एअरची. न्यूमेरिकल्स घ्या. काल हे झालं होतं का, एक सेकंड. अ बॅट इमिट अल्ट्रासॉनिक झालं होतं, नाही घ्या मग. हे कळालं का सगळ्यांना? फर्स्ट इफेक्ट ऑफ टेम्परेचर काय आलं, इफेक्ट ऑफ टेम्परेचर V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू D. इफेक्ट ऑफ प्रेशर काय आलं, बाकीचे सगळ्या टर्म कॉन्स्टंट होऊन जाईल, राहतं कोण मग, राईट. अँड इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी कोणावर आलं, डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजे इक्वल काढण्यासाठी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रो. इन्व्हर्सली म्हणून दोघं वेगळे वेगळे अपोजिट आहे. म्हणजे इथे मॉइश्चर तर इथे ड्राय, इथे ड्राय तर इथे मॉइश्चर. का? कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके, घ्या मग नेक्स्ट एक्झाम्पल घ्या न्यूमेरिकल. अ बॅट इमिट्स, रात्रीचे फिरतात ते. तू का बरं त्याचं ऐकतोय मग? मी ऐकते कोण काय म्हणतं ते. अ बॅट इमिट्स अल्ट्रासोनिक साऊंड. अ बॅट ultrasonic sound of frequency 1000 kilohertz. 1000 kilohertz. If the sound meets a water surface, what is the wavelength of and the reflected sound, the transmit sound given speed of sound in air. सपोज दिलेलं असेल तर ॲज इट इज तेच घ्यायचं आणि नसेल दिलेलं तर व्हॅल्यू. स्पीड ऑफ साऊंड इन एअर इज 340 मीटर पर सेकंड. 340 मीटर पर सेकंड. and speed of water in water is 1486. okay, so first काय दिलेलं आहे, speed of air and speed of water. so VA and VW. आणि कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं आहे त्यांनी, ट्रान्समिटेड वेव्ह अँड रिफ्लेक्टिव्ह वेव्ह. म्हणजे ट्रान्समिटेड लॅम्डा टी अँड लॅम्डा आर. कुठला फॉर्म्युला येईल, राईट. करा कॅल्क्युलेट. फर्स्ट आरची घ्यायची आहे, म्हणजे रिफ्लेक्टेड, म्हणजे कोणाची हे येईल, वेलोसिटी एअरची येईल. करा कॅल्क्युलेट.
R is equal to VA upon N. So 340 upon 1000. हर्ट्जमध्ये करून घ्या. हर्ट्जमध्ये काय येईल मग 10⁶ हर्ट्ज. 10⁶ हर्ट्ज. कारण की 3 याने 10�3 करावं लागेल. म्हणजे 10⁶. राईट. 0.3 घ्या या 3.4 घ्या. 10⁻⁻4 दोघं ठेवले तरी चालेल. आणि वेवलेंथ म्हणजे युनिट काय असणार आहे? मीटर. कळालं सगळ्यांना? (10⁻³ मीटर. कळालं सगळ्यांना? कळालं? व्यवस्थित रीड केलं ना? काय दिलेलं आहे काय नाही दिलेलं आहे ते 2 विचारले. राईट. सो पहिल्या वेळेसच करतं. जर वेलॉसिटी 2 दिलेले ऑब्विसली वेवलेंथ पण काय दोघांची फाइंड आउट करावं लागेल. मग वेवलेंथ फाइंड आउट करायची आपला फॉर्म्युला आहे V = n लॅम्बडा. ओके. सो V = n लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे जी दोघांची कॉमन आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तो लॅम्बडा. सो V/n. मग आता V/m λ1 जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर फ्रिक्वेन्सी पण फर्स्टची घ्यावी लागेल जो एअरची आहे. कन्सिडर केला λ2 म्हणजे V2 जी कोणाची आहे? वॉटरची आहे. ठीक आहे. क्लिअर. नेक्स्ट होमवर्कला घ्या बघा जमतं का. द वेवलेंथ ऑफ साऊंड हे आलं ना सगळ्यांचा आन्सर 1.8 × 10⁻³ मीटर. हां 1.4 आलं का. नेक्स्ट घ्या. द वेवलेंथ ऑफ साऊंड नोट इज 1 मीटर. The wavelength of sound note is 1 meter in air and 2.5 meter in liquid. म्हणजे वेवलेंथ दिलेली आहे. आता 2 दिलेला आहे ना, एअरची एक आणि कोणाची एक? लिक्विड म्हणजेच वॉटर. ओके. फाइंड द स्पीड ऑफ साऊंड. Find the speed of sound in air, in liquid. Find the speed of sound in liquid. If the speed of sound in air is 330 meter per second. म्हणजे एअरची दिलेली आहे, दोघांच्या वेवलेंथ दिलेला आहे. सो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? स्पीड ऑफ साऊंड 330. बट आता इथे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे का? नाही. दोघं फॉर्म्युले अरेंज करून फ्रिक्वेन्सी गेट काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. बघा सॉल्व करता आलं तर ठीक, नाही तर मी एक्सप्लेन करेलच. मीटर पर सेकंड येईल सॉल्व करता. ठीक आहे. रिअरेंज करायचे फॉर्म्युले. फर्स्ट काय येईल? फक्त VL/VA आणि इकडे काय येईल? λL/λ कारण NN गेट कॅन्सल. राईट. मीटर पर सेकंड 825 मीटर पर सेकंड आहे. काहीतरी पॉईंटचं
825 मीटर पर सेकंड. लगेच तुम्हाला कळेल 300 × 2.5/1.